संतोष देशमुख यांची हत्या होऊन आज 2 महिने पूर्ण झालेत आणि या 2 महिन्यामध्ये खरं तर कुटुंब प्रमुख म्हणून अगदी मजबूत कुटुंब प्रमुख म्हणून जर कोणी काम बघित असेल तर ते धनंजय देशमुख यांनी होतं. कारण केवळ स्वतःच नाही तर आता कुटुंबाची जबाबदारी आहे, केवळ कुटुंबाची नाही तर अगदी गाव ज्याच्यासोबत कायम उभा आहे त्यांचाही अखेर कंठ दाटला आणि रात्री याच मांडवाखाली म्हणजे जिथे अख्खे मसाजोगचे लोक जमले होते तिथे सगळे लोक एकत्रितपणे पुन्हा एकदा आक्रोश पाहायला मिळाला. खरं तर आम्ही धनुभाऊ तुम्हाला फार मजबूत स्थितीमध्ये बघितलं आहे, कारण तुम्ही या काळामध्ये जो काही धीर धरला, कुटुंबाला सोबत घेतलं, गावाला सोबत घेतलं आणि पाहिजे त्या ठिकाणी म्हणजे केवळ CIDचं ऑफिस नाही तर रस्त्यावर उतरणं असेल वाटेल त्यावेळी मला वाटतं की तुम्ही उपलब्ध होता. आज 2 महिने पूर्ण होत आहेत. किती धीर धरणार मी, न्याय मागतोय पण माझा भाऊ कुठून येणार आहे. थांबलो नाही मी, सगळं गाव सोबत होतं, सगळे समाजातले लोक सोबत आहेत. काय बोलू मला कळत नाही भाऊ, खूप त्रास झाला मला काल. माझा भाऊ कुठं दिसत नाही, आई विचारते, वैभव विचारते, किती धीर धरू मी. पण दाटून येतोय माझ्यासारखा, त्याची उणीव नाही भरू शकत, कुठंच नाही भरू शकत. सगळे गावकरी आले होते, धीर देत होते, आम्ही सोबत आहेत. माझा दादा असताना सुद्धा ते सगळे सोबतच असायचे आमच्या. आत्ता देखील म्हणतात ते, आम्ही तुला लहान मोठ्या भावाप्रमाणे तुला कमी पडू देणार नाही कुठल्या गोष्टीशी. पण मला पण मन आहे, किती जरी धीर दिला तरी मला वेदना खूप होत आहेत. खरं तर तुम्ही वारंवार सांगताय की ते शेवटचे क्षण तुम्हाला आठवायचे नाहीत, शेवटची भेट कशी झाली, त्यानंतर काय काय घडलं. पण त्यानंतर जे काही लोक तुमच्यासोबत उभा राहिले ते सुद्धा मला वाटतं की फार मोठ्या प्रकारे आपल्याला एक प्रकारची ताकद ह्या सगळ्या लोकांनी दिली. त्यामुळेच आपण लढू शकलो. आपण सर्वसामान्य माणसं आहेत, आपण कुठं गेलो असतो, कुठं लढलो असतो. गाव रस्त्यावर नसतं उभारलं तर आपण म्हणजे हे सुद्धा लढाई करू शकलो असतो का नसतो. सगळे समाजातील लोक, 18 पगड जातीतील लोक, लोकप्रतिनिधी, सामाजिक क्षेत्रातील लोक जर आपल्याला धीर देऊ शकले नसते तर आपण संपून गेलो असतो, या दुःखातून वर नसतो आलो. तपासात तुम्ही समाधानी आहात? तपास चालू आहे, सगळा होईपर्यंत आपण त्याच्यावर व्यक्त होणं चुकीचं आहे. सगळं त्यांचं कसोशीनं प्रयत्न चालू आहेत सगळे. पण आता काय वाटतं तुम्हाला की 2 महिन्यानंतर या प्रकरणामध्ये जितक्या गतीनं अटक व्हायला पाहिजे होत्या, तपासात काही काही छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही सांगतायत, अनेक आरोपी वाढवायच्या संदर्भामध्ये तुम्ही मागणी करताय, ती पूर्ण होते? त्यांच्यावर खुनाचे गुन्हे नाही झाले तरी ह्यांनी जे सगळे हे व्यूहरचना रचली, ह्यांनी दुःखाकडं न येता ह्यांनी चुकीची घटना घडली, त्याला लोकांनी ह्या चुकीच्या साथ दिली, त्याचं पण खूप दुःख होतं आहे. आपल्याकडं कसं असतं, माझ्याकडून काही चुकलं तर माझा भाऊ म्हणायचा की असं करू नको, तसं कर, असं चांगलं नाही. आमच्याकडून काही छोटी मोठी चूक झाली तर. पण तसं ह्या लोकांचं नाही. चूक केली तर त्याला पांघरून घालतायत आणि तेच बरोबर आहे हे सिद्ध करायला वारंवार बघतायत. ह्याचं खूप दुःख वाटतंय. जातीय संघर्षातून ही घटना घडली असे ज्यावेळेस नामदेव शास्त्री म्हणाले त्यानंतर मला वाटतं की मोठ्या प्रमाणात याविषयी विधानं पण आले, स्टेटमेंट्स आले. तुम्हाला वैयक्तिक काय वाटतं? मला ह्याच्यावर एवढं बोलायचं आहे की त्यांना एक बाजू घेऊन जशी मांडता आली, प्रेस घेऊन त्यांनी मांडली, तशी गावाचं टेटस, गावाचे पुरस्कार, संतोषांना, गावची पार्श्वभूमी, जातीय सलोखा किती होता समाजामध्ये गावानं ठेवलेला, यावर सुद्धा प्रेस घेणं अपेक्षित असताना त्यांनी एकही शब्द बोलले नाही. त्याचं पण खूप वाईट वाटतंय. त्यांनी घ्यायला पाहिजे. मी सगळे पुरावे दिलेत, सगळं सांगून दिलं आहे मी की कसं गाव होतं, किती सलोख्यानं राहत होतं, किती 18 पगड जातीला सोबत घेऊन राहणारा गावचा प्रमुख होता. त्यावर ते बोलू शकले नाही, त्याचा खेद वाटतो मला. पण आता कृष्णा आंधेच्या संदर्भामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या जात आहेत. कृष्णा आंधेच्या मित्रांनीच काल परत एकदा दुसऱ्या एका व्यक्तीला मारहाण केली. तर काय वाटतं नेमकं कृष्णा आंधे संदर्भामध्ये पोलीस काय करतात? मी तर विनंती केलेली आहे की आम्हालासुद्धा, आमच्या गावाला, आम्हालासुद्धा ह्यांच्यापासून धोका आहे. काल जी घटना घडली ते एक धमकीवाजा इशारा नाही तर धमकी त्यांनी करून दाखवलं. ते ह्याच्यावर काय करता येत असेल ते अगोदर आत्ता तरी त्यांची कोणाला मानसिकता बघायची, त्यांनी एखादी संघटना स्थापन करून ती मानसिकता तपासायची, एखादी चळवळ उभी केली पाहिजे जेणेकरून गोरगरिबांची लेकरं असे
म्हणजे सगळं बेवारस कुटुंब होण्यापेक्षा अगोदरच ह्यांची एक टीम गोळा करून ह्यांनी मानसिकता तपासल्या पाहिजेत सगळ्यांच्या, जेणेकरून ह्या गोष्टी थांबतील. संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर खरं तर ज्या महत्त्वाचे पुरावे होते त्यातला मोबाईल हे महत्त्वाचे पुरावे आहेत. मग तो सुदर्शन घुलेचा असेल, विष्णू चाटेंचा असेल किंवा आणखी इतर कोणाचा असेल. या संदर्भामध्ये पहिल्यांदा मोबाईल चालू झाला नाही असं त्यांचं म्हणणं होतं पोलिसांचं. त्यानंतर डाटा रिकवर झाला का हाही प्रश्न आहे, कारण त्याच संदर्भाने सुदर्शन घुलेची पोलीस कस्टडी घेण्यात आली होती. तुम्हाला असं वाटतं का की विष्णू चाटे असेल किंवा सुदर्शन घुले असेल याच्या मोबाईलमधूनच याचे बरेच पुरावे हाती लागणार आहेत? हे गुन्हा झाल्यापासून सुद्धा पुढं सुद्धा ह्या गुन्हेगारांना कुठलीही भीती नव्हती. विशेष करून सांगतो मी की ही घटना घडल्यानंतर 10:30पर्यंत ह्या सगळ्या आरोपींचे मोबाईल चालू होते. आम्ही वारंवार विनंती करत होतो DYSP साहेबाला, बीडचे PI साहेबांना, ॲडिशनल SP मॅडम तिडके मॅडमला आम्ही सांगत होतो हे नंबर आहेत, कॉल करा, ह्यांना ट्रेस करा, ह्यांना पकडा. ह्यांनी पकडलेलं नाही आहे. आमचं आंदोलन फक्त ह्यांना बंद करायचं होतं की तुम्ही आंदोलन सकाळी करा, आम्हाला वेळ द्या. ते खूप मोठ्या चुका केलेल्या आहेत बेसिकली 4-5 दिवसामध्ये सुरुवातीच्या. हे सगळे एकही कोणी जात नव्हतं. आत्तापर्यंत सगळे अटक होऊन ह्यांना सगळ्यांना शिक्षा होईपर्यंत ते काम करू शकले असते. पण त्यांना ह्या घटनेपेक्षा जास्त ते आंदोलन मोडीस काढायचं होतं. लोक रस्त्यावर बसले होते, त्यांना घरी पाठवायचं होतं. ह्यांनी गांभीर्य नव्हतं घेतलं कुठलंच. 13-14 तारखेपर्यंत सगळ्याचे फोन चालू होते ह्या मुख्य आरोपीचे ह्याच्यातल्या, आणि जे घटना घडली होती हे संघटित गुन्हेगारीमध्ये ह्या सगळ्यांचे एकमेकांना कॉल गेलेले आहेत. हे वारंवार सिद्ध होत आहे. पण मग आज तुम्ही काय मागणी करता की 60 दिवस पूर्ण झालेत, आता या प्रकरणामध्ये सरकार म्हणून सरकारने काय केलं पाहिजे, समाज म्हणून समाजाने काय केलं पाहिजे, किंबहुना ज्या तपास यंत्रणा काम करतायत त्यांनी काय केलं पाहिजे? तपास यंत्रणा चांगल्या पद्धतीनं काम करतायत. CID SIT आमचं जे दुखणं आहे गावचं, माझं वैयक्तिक, मी पण संतोषदादासोबत खांद्याला खांदा लावून काम करायचो. ह्या केज पोलीस स्टेशननं ह्या घटनेचं कुठलंही गांभीर्य घेतलं नव्हतं, आणि हे न गांभीर्य घेतल्यामुळे हे नुकसान झालेलं आहे. तो तपास आम्ही परत एकदा करण्याची मागणी देखील करणार आहोत. आणि अपेक्षा एक आहे सगळ्यांकडून की ह्याच्यावर गंभीर शासन झालं पाहिजे आणि ह्याची उपाययोजना लवकरात लवकर केली पाहिजे. नक्कीच. तर आपण बघितलं की हे धनंजय देशमुख होते, जे खरं तर मागच्या 60 दिवसापासून या मसाजोगच्या ठिकाणी स्वतःच्या भावाच्या हत्येसंदर्भामध्ये न्यायाची मागणी करतायत. अनेक तपास यंत्रणांना ते जाऊन भेटत आहेत आणि पुन्हा एकदा भीती व्यक्त करतायत की जर कृष्णा आंधळेसारखा आरोपी जर पकडला गेला नाही तर कदाचित यातले पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांना मोकळं सोडलं की किंबहुना जे मोबाईलमध्ये जे पुरावे आहेत ते तपासले का, असा प्रश्नसुद्धा आज धनंजय देशमुख याही व्यक्त करतायत. गोविंद शेळके, ABP माझा, मसाजोग. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.